गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कारणांनी विवादित ठरलेल्या बळीराजा वॉटर पार्क कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र यांनी सर्व घडामोडींचा खुलासा केला आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने या वॉटर पार्कला कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्याच्या अनुषंगाने बळीराजा वॉटर पार्कचे मार्गदर्शक आणि निखिल लॅबोरेटरीचे संचालक प्राध्यापक निखिल खांबे यांनी माहिती दिली की बळीराजा वॉटर पार्कमध्ये प्रदूषण महामंडळाने काही 3 विषयांबाबत खुलासा मागवला होता। त्याच्या अनुषंगाने महामंडळाला लेखी खुलासा दिला असून या वॉटर पार्कमध्ये वापरण्यात येणारे पाणी पूर्णपणे टेस्ट प्रक्रिया पूर्ण केल्यावरच वापरले जाते। शिवाय या वॉटर पार्कमधील अशुद्ध पाण्यावर शुद्ध प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी तशा सुविधा उभ्या करण्यात आल्या असून काही अद्ययावत सुविधा आणखी वाढवण्यासाठी प्रदूषण महामंडळाकडे लेखी मुदतही मागितली असल्याचे स्पष्ट केले। शिवाय येथील खरकटे अन्न आणि इतर टाकाऊ वस्तूंचा वापरही अन्न शिजवण्यासाठी गॅस तयार करण्यासाठी वापरला जातो। ज्यावेळी पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ आले त्यावेळी हा गॅस प्लांट बंद असल्याचे निदर्शनास आले, तर त्या दिवशी तयार सर्व गॅस हा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी खर्च केल्याने प्लांट बंद ठेवला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या वॉटर पार्कमध्ये केवळ शुद्धतेवर भर दिला जात असून 12 एकरच्या जागेत कोणत्याही प्रकारे रासायनिक खतांचा आणि इतर कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर होत नाही। परिसरातील हिरवाई आणि झाडे आणि निसर्ग हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने जतन केला असल्याची माहिती प्राध्यापक निखिल खांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर या वॉटर पार्कमध्ये घडलेल्या वादाच्या घटनांवर संचालक इंद्रजित तवटे यांनी माहिती दिली की वॉटर पार्कमध्ये असलेल्या ट्यूब स्लाईडवरून आनंद घेत असताना पुढे शेवटी ही ट्यूब स्लाईड थांबवण्यासाठी लाईफगार्ड असतात। 3 फूट पाण्यात उतरता येत नसल्याने लाईफगार्ड त्यांना आधार देऊन उतरवतात, पण त्यावेळी असलेल्या ग्राहकाने वादास सुरुवात केली आणि त्यातून मारहाणीचा प्रसंग घडला। पण ज्या घटनेचा सर्व CCTV फुटेज आम्ही पोलीस प्रशासनाला दिला असून घटनेदिवशी 6 कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यानंतर अशा घटनांसाठी आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाकडे मदत मागणार असल्याचे सांगत या वॉटर पार्कमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी किमान 130 कर्मचारी उपस्थित असतात। या ठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे स्पष्ट केले। यावेळी संचालक अशोक तवटे, प्राध्यापक निखिल खांबे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह कर्मचारी आणि स्टाफ उपस्थित होता। झालेल्या प्रकरणामध्ये काही कस्टमर ट्यूब स्लाइड वरून आल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही, ह्यासाठी आमचे लाईफ गार्ड पाण्यामध्ये जे होते त्यांनी त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावा लागतो, कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरता येत नाही। यासाठी आमच्या लाईफ गार्डनी ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं, पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला। त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता। त्याच वेळेस आमचे सुपरवायझर मध्ये इंटरफेअर केले। त्यानंतर त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडत मारली। त्यामुळे हा वाद चिघळला। त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता। त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे। 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे। त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षा कर्मी आहेत। महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे। त्यानंतर वेवपूलमध्ये काही एकत्र जायला लागतं त्या ठिकाणी आमचे सुरक्षा कर्मी आहेत, त्याचबरोबर लाईफ गार्ड आहेत। ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत, पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफ गार्ड्स आहेत। प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे। या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो। कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 125 ते 130च्या आसपास प्रमाणे आम्ही त्यांना पेमेंट देत असतो। 1500 ते 2000च्या दरम्यान येतात आणि सीझन मध्ये जास्त असतात, बाकी ऑफ सीझन मध्ये 3 महिने सीझन असतो, त्यामध्ये पण मे महिन्यामध्ये जास्त असतात। बळीराजा कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र याला एक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून 20 तारखेला एक नोटीस त्यांनी पाठवली होती।
ती नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, परंतु आम्हाला ती इतर ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही तिचं उत्तर देतोय. त्या 7 दिवसात त्याला उत्तर द्या म्हणून सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की कुठल्याही प्रकारचं कन्सेंट तुम्ही घेतलेलं नाहीये, परंतु अशा वॉटर पार्कला कुठलं कन्सेंट असावं किंवा असतं, किंवा आम्ही इतरही पुण्या मुंबईमध्ये चौकशी केली परंतु ते असतं असं काय आम्हाला कळलेलं नव्हतं. आणि त्यांनी कोणत्या अंतर्गत हे कन्सेंट घ्यायची ह्याची काही नियमावली दिलेली नव्हती. त्याची आम्ही आता त्यांना विचारणा केली आहे की कोणत्या खाली आपण कन्सेंट काढावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण कन्सेंट ती घ्यायला तयार आहे. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा केला होता की तुमची अरेंजमेंट जे पाण्याचं घाण पाणी जे बाहेर येतं तुमच्या टँक मधलं शुद्ध केल्यानंतर म्हणजे फिल्ट्रेशन केल्यानंतर तर त्यासाठी ETP नाहीये. तर ETP आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट कारण त्यामध्ये खाली गाळा बसणारा आहे, गाळा बसण्याची सिस्टीम आम्ही केलेली आहे. त्यातून जे शुद्ध पाणी क्लिअर पाणी येतं ते आम्ही झाडांना सोडलेलं आहे. जवळजवळ 2 एकरामधल्या झाडांना आपण ते पाणी सोडले, त्यामुळे त्यातलं ते बाहेर जात नाहीये. तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत यंत्रणा बसवायची आमची तयारी आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅनसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाहीये. आपल्या इथं सिवेज ट्रीटमेंटसाठी आपण केलेली यंत्रणा अगोदरच त्यामध्ये सेप्टिक टँक आणि सोक पीट केलेलं आहे. पाणी सगळं बाहेर कोणत्याही प्रकारे एक थेंबर सोय पाणी बाहेर येत नाही. आता त्यांचं जे वॉशिंग भांडी वगैरे धुतली जातात किंवा इतर जातात त्याच्या पाण्याबद्दल काय ट्रीटमेंट करायची, त्यासाठी आमच्याकडे प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे, सेकंडरी ट्रीटमेंट केलेली होती, पण टर्शरी अजून राहिली आहे. त्याप्रमाणे टर्शरी ट्रीटमेंट करायची सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे चालू होईल. आम्ही त्यासाठी मुदत थोडी मागवली. त्यानंतर बायोगॅस सिस्टीम तुमच्या इथली जी आहे ती चालू नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या दिवशी काय झालं होतं की त्या दिवशी आम्ही सगळा बायोगॅस वापरलेला होता किचनमध्ये. आपण जे काही कचरा हे निघतं खरकटं निघतं त्यापासून बायोगॅस निर्मिती करतो, ती बायोगॅस किचनमध्ये वापरतो. तर त्यासाठी केलेली होती आणि करून झाल्यानंतर त्यामध्ये पाईपमध्ये मॉइश्चर साठतं म्हणून ते मॉइश्चरची व्हॉल्व ओपन केला होता. त्यांना वाटलं की हे बंदच आहे, त्यामुळे त्यांनी ती नोटीस त्याप्रमाणे आम्ही त्यांना खुलासा तो दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही 4ही खुलासे त्यांना योग्य पद्धतीने दिलेले आहेत. पुढे बघू त्यांचं काय उत्तर येतं, त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार.